ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा स्वागत आणि आपण चर्चा करतोय ओठांची शस्त्रक्रिया या विषयावरती। त्याआधी आपण एक प्रश्न घेतोय राजेंद्र आलोणे यांचा चंद्रपूरवरून। राजेंद्र, आपला प्रश्न विचारा। मॅडम, हे काय माहितीये का, आपल्या घरी एक आहे तुमचा आवाज तुटतोय, तुम्ही जरा नीट सलग प्रश्न विचाराल। बोला। बोला, आपला प्रश्न विचारा। म्हणजे ते ओठावरची शस्त्रक्रिया तुम्ही मुझे म्हणले आता नाही का, त्याच्यापूर्वी मी प्रोग्राम तुमचा पाहतो त्यावेळेस, म्हणजे 100% त्यांची गॅरंटी आहे म्हणजे दातामध्ये फरक आहे थोडासा, म्हणजे दात थोडी वाकडी आहे त्याच्या, म्हणजे ते ओठ कटलेला त्याच्यात, म्हणजे 100% होऊ शकते का सांगा? आम्ही करू होऊ शकतं का फरक? तर खरं सांगायचं तर ह्या ओठाच्या शस्त्रक्रियेनंतर जर टाळू फाटलेली असेल तर त्याची शस्त्रक्रिया करायला लागते। नंतर वाढी बरोबर जर काही थोडेफार डिफेक्ट असले, म्हणजे नाक थोडंसं वाकडं राहिलं, वाढी बरोबर ते बदलतं, तर त्यामुळे त्याच्यावर छोटीशी एखादी शस्त्रक्रिया करायला लागण्याची शक्यता असते। आणि बऱ्याचदा ह्या मुलांना दात वेडेवाकडे येतात, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा डेंटिस्टची मदत घ्यायला लागते। तर 100% म्हणजे काय असा प्रश्न आहे। आपल्या देशामध्ये जर तुम्ही बघितलं, उत्तरेकडून दक्षिणेकडे एक असा विशिष्ट चेहरेपट्टी नसते, खूप वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे असतात, त्यामुळे समाजामध्ये बेमालूमपणे आपलं मूल मिसळून जाईल इथपर्यंत आपण प्रयत्न करू शकतो आणि बऱ्याचदा ते साध्य होतात। आता मुलगा समजा मोठा झाला, क्लेफ्ट लिप असलेला, त्याला मिशी आली, तर जिथे व्रण असेल तिथे कदाचित तो व्रण दिसू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला छोटंसं केस रोपण करण्याची शस्त्रक्रिया करता येते। त्यामुळे जसा जसा थोडंफार जे काय तुम्हाला वाटत असेल ते परत तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन छोटासा उपाय तुम्ही करू शकता। आपण पुढचा प्रश्न घेतोय चेतन पाटील यांचा नंदुरबारवरून। चेतन, आपला प्रश्न विचारा। हॅलो मॅडम। हा चेतन, नमस्कार। मॅडम नमस्कार। नमस्कार। माझा प्रश्न असा आहे मॅडम की माझा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचं 1 वर्षाचं झालं असताना त्याचं ऑपरेशन केलं, दुभगलेले होत होते त्याचे, आणि शस्त्रक्रिया बरोबर झाली नाही, थोडं स्पॉट आहे आणि आपला नॉर्मल होत असतो तसा नाहीये, तर त्याला काय करावं लागेल? त्याच्यासाठी बऱ्याचदा रीडू ऑपरेशन म्हणजे संपूर्ण ऑपरेशन परत करायला लागू शकतं, पण अर्थात त्या मुलाला बघायला लागेल परत आणि मग ठरवायला लागेल की कितपत दोष आहे। छोटीशी खाच असली तर छोट्या शस्त्रक्रियेने सुद्धा होऊ शकतं। पण आता म्हणजे जो 2 प्रश्न आपल्याला आले त्या अनुषंगानेच विचारावं असं वाटतं की या शस्त्रक्रियेनंतर पण काही काळजी घ्यावी लागत असेल, मग ते आहारातनं असू दे किंवा आपल्या त्वचेसाठी किंवा इतर काही आरोग्यासाठी पण काळजी घ्यावी लागत असेल? तर नेहमी या मुलांचं न्यूट्रिशन चांगलं असायला पाहिजे, आहार सकस असायला पाहिजे, दात कदाचित थोडेसे किडके आणि वेडेवाकडे यायची शक्यता असते, त्यामुळे कॅल्शियमची सप्लिमेंट दिलेली बरी, आणि नेहमीच एक दाताचे डॉक्टर आपल्या बरोबर असलेलं चांगलं। म्हणजे जर गरज असेल तर कधी कधी दात चांगला येण्यासाठी त्या क्लेफ्ट मध्ये हाड सुद्धा थोडंसं बसवायची मोठेपणी गरज पडू शकते, तर ती शक्यता आपले दाताचे डॉक्टर सांगतात। म्हणजे थोडक्यात त्या शस्त्रक्रियेनंतर सतत वैद्यकीय सल्ला आणि सारखं मॉनिटरिंग ठेवलेलं आवश्यक आहे, कारण चेहरा नंतर वाढणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। तर त्या वाढीबरोबर जे काही दोष किंवा त्रास निर्माण होतील त्याचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो। आपण शस्त्रक्रियेबद्दल आता बोलतोय, पण बेसिक असा प्रश्न असतो तो म्हणजे की मुळात ही शस्त्रक्रिया कधी करावी, म्हणजे योग्य असं वय आहे का? बऱ्याचदा पालकांना फार घाई असते, परंतु 3 महिन्याच्या आधी शक्यतो ही शस्त्रक्रिया करत नाहीत, कारण ह्या अतिशय कोवळ्या वयात जर बाळाला आपण भूल दिली तर त्याच्यातून धोका होण्याची शक्यता असते। तेव्हा एकदा मुलाचं वजन वाढायला लागलं, 3 महिन्यापेक्षा जास्त वय झालं की WHO स्टँडर्ड्स प्रमाणे साधारण 3 ते 6 महिन्यापर्यंत ओठावरची शस्त्रक्रिया आणि 9 ते 12 महिन्यापर्यंत टाळूची शस्त्रक्रिया करायला हवी। आपण पुढचा प्रश्न घेतोय लीना होडीकर यांचा गडचिरोलीवरून। लीना, आपला प्रश्न विचारा। सर, मी प्रेग्नेन्सी मध्ये खूप उलट्या वगैरे, जेवण वगैरे व्यवस्थित केली नाही, याच्यामुळे जर होत असेल असं वाटते मला। नाही, ऍक्च्युअली उलट्यांमुळे काय होणार नाही,
परंतु जर जेवण चांगलं घेतलं नसेल आणि ज्या व्हिटॅमिन्सच्या सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत, म्हणजे जीवनसत्व आपण जी प्रेग्नन्सीमध्ये घेतो ती जर घेतली नसतील तर शक्यता आहे. पण असं सिद्ध करणं फार अवघड आहे, त्यामुळे शक्यतो स्वतःवर दोष घेऊ नका तुम्ही. आपल्या जे समोर आलंय त्याची ट्रीटमेंट करणं आणि आपल्याला आनंदी आणि हुशार मूल असणं हे फार महत्वाचं आहे. मला वाटतं आता जे तुम्ही बोललात की कुठेतरी स्वतःवरती घेऊ नका, कारण एक सामाजिक ऍक्सेप्टन्स जो म्हणतो तो खूप असतो आणि मग आईला अनेकदा दोषी धरलं जातं. अगदी बरोबर आहे. आणि ह्याच्यात आईचा रोल अतिशय महत्वाचा आहे, कारण त्या ऑपरेशन नंतर सुद्धा, विशेषतः टाळूच्या ऑपरेशन नंतर मुलाला बोलायला शिकवायला लागतं. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ते कसं शिकवायचं हे शिकून आपल्या मुलाला चांगलं बोलायला शिकवलं तर त्याचं व्यक्तिमत्व फुलेल. माझ्या परिचयामध्ये अशी काही क्लेफ्ट पॅलेट असलेली मुलं आहेत की जी उत्तम गातात, म्हणजे कदाचित आपल्याला गाता येणार नाही इतकं छान ती मुलं गातात. तर हा नक्कीच त्यांच्या आईचं क्रेडिट आहे असं मला वाटतं, कारण तिने त्यांच्यावर श्रम घेतले. आपण पुढचा प्रश्न घेतोय दर्शना शिंदे यांचा मुंबईवरून. दर्शना, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की माझ्या मोठ्या मुलीला 7 महिन्याच्या असताना आम्ही ऑपरेशन केलंय. हो. आणि आता ती 15 वर्षाची आहे. तर तिचा जो वण आहे ना तो मॅडम जाईल का? कितपत वण आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. अगदी फिकट वण असेल तर तो जाणं जास्त अवघड असतो. जर तो खोल व्रण असेल तर कदाचित शस्त्रक्रिया परत केली तर तो व्रण जाऊ शकतो. डॉक्टर, आपण अजूनही चर्चा करणार आहोत, पण टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022668992004.